हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. 30 एप्रिल रोजी गुरुवारी नृसिंह जयंती आहे. नृसिंह जयंती हा दिवस भगवान विष्णूंचा नृसिंह अवताराचा प्रकट दिन मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपू या राक्षसाचा वध करण्यासाठी हा अवतार घेतला होता. प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. त्याला वाचवण्यासाठी त्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला होता आणि यासोबतच अधर्माचा नाश करण्यासाठी सुद्धा त्यांनी हा अवतार घेतला होता. हा दिवस आपल्या सर्व विष्णू भक्तांसाठी खूप शक्तिशाली आणि पवित्र मानला गेला आहे आणि या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे. परंतु काय होतं, बऱ्याच जणांना हा दिवस माहिती नाही आहे. तर हा दिवस आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर या दिवशी आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे नृसिंह भगवानांची. नृसिंह भगवान म्हणजेच विष्णू. तर आपल्याला नृसिंहांची या दिवशी सेवा करायची आहे. वर्षातनं फक्त एकदाच ही सेवा होते. सेवा जर तुम्ही केली आणि या मंत्राचा जप या दिवशी केला, तुम्ही सायंकाळी शक्य असेल सायंकाळी करा, तुम्हाला इतके छान अनुभव येतील. म्हणजे तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल. तुमच्या घराचं आणि तुमचं सगळ्यांचं रक्षण होणार आहे. तुमच्या घरात नजरबाधा करणीबाधा होणार नाही. वाईट शक्तींपासून तुमच्या घराचं रक्षण होणार आहे. सुख समृद्धी तुमच्या घरात येईल. ही सेवा केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. फक्त ही सेवा सगळ्यांनी नक्की करा. एक सेवा करायची आहे आणि एक मंत्राचा जप करायचा आहे. फक्त वर्षातनं ही सेवा होते. फक्त वर्षातनं एकदाच या दिवशी ही सेवा होते आणि या मंत्राचा जप होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला एक नियम आहे, तो पाळायचा आहे. तो नियम जर तुम्ही पाळला नाही, त्याचं उल्लंघन केलं, या दिवशी ही चूक केली, तर तुम्ही आयुष्यभर किती पण विष्णू भगवानची सेवा करणार, तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. आता असं समजू नका की ताई तुम्ही काही सांगतात. खरंच असतं. आपण बरेच म्हणजे जे मेन सण असतात, मेन दिवस असतात, त्यांना आपण मानतो. जसं पद्धतीने शंकर महाराज आहेत, त्यांचा प्रकट दिन आपण मानतो, आपण साजरा करतो. त्या दिवशी त्यांची आपण खूप सेवा करतो. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, गजानन महाराजांचा प्रकट दिन, या दिवशी आपण त्यांची सेवा करतो. आपण नियमसुद्धा पाळतो. परंतु नृसिंह जयंतीला कोणीच पाळत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, म्हणून मी हा व्हिडिओ खास करते आहे. तर सगळ्यांनी हा नियम पाळायचा आहे. हा नियम पाळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ही चूक अजिबात करू नका. मग काय होतं, आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नाही. तुम्हाला तुमच्या सेवेचंच फळ मिळणार नाही. तुम्ही ज्या काही विशेष दिवशी सेवा करणार आहात, आता रामनवमी असते, आता प्रभू श्रीरामांची रामनवमी असते, त्या दिवशी तुम्ही सेवा केली, मग भगवान विष्णूंचा रोज तुम्ही ओढून घेणार. म्हणून हा नियम पाळायचा आहे. तर आता या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे, कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे आणि कोणता नियम आहे जो आपल्याला आवर्जून या दिवशी पाळायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही हा नियम पाळला, ही सेवा केली, तर घरातले बाकीचे लोक सुद्धा करणार आहे. सुरुवात फक्त आपल्यालाच करावी लागते. तर नृसिंह जयंती गुरुवारी आहे. तर गुरुवार खूप शुभ दिवस मानला गेला आहे. तर या दिवशी तुम्हाला सकाळी शुचिर्भूत व्हायचं आहे. सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर तुम्हाला दारापुढे छान रांगोळी काढायची. हळदीचं लेपन आवर्जून करा सकाळी या दिवशी. आणि रांगोळी वगैरे काढली, हळदीचं लेपन झाल्यानंतर तुम्हाला घरात यायचं. घरात आल्यानंतर देवपूजा करायची छानपैकी. आणि तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, ती तर असतेच, तर त्यावर तुम्हाला दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय 11-21 वेळा म्हणत सुद्धा अभिषेक तुम्ही करू शकता. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती छान जागेवर ठेवायची, स्वच्छ पुसायची. आणि तुम्हाला पिवळ्या रंगाचं फूल असेल ते अर्पण करा किंवा दुसरं अर्पण करा. गुलाबाचं अत्तर भगवान विष्णू तुम्हाला लावायचं आहे आणि छान विधिवत पूजा करायची. जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं करा. तुमच्याकडे तुळशीपत्र असतील, तुळशीपत्र 11-21 जसे शक्य असेल तेवढे तुम्हाला अर्पण करायचे. आता सगळ्यात महत्त्वाचे ते ती म्हणजे सेवा. आता सेवा तुम्हाला सकाळी करायची असेल सकाळी करा, सायंकाळी करायची असेल तर सायंकाळी करा. सेवा आणि मंत्र तुम्ही दिवसभरातनं केव्हाही करू शकता. अभिषेक फक्त सकाळी करायचा. शक्य असेल तर अभिषेक नक्की करा, नसेल शक्य तर सेवेला महत्त्व तरी द्या. तर तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी जसं शक्य असेल. आता ही सेवा आणि हा मंत्र घरातली जी कुलश्री असेल ती पण करू शकते. इतर जणांनी सुद्धा केली सेवा तरी सुद्धा चालेल. एकानेच करायचं असं काही नाही. आणि एकाने केलं तरी सुद्धा संपूर्ण घराला ते फळ मिळणारच आहे त्याचं. तर काय करायचं, विष्णू सहस्रनाम तुम्हाला या दिवशी पठण करायचं. आता विष्णू सहस्रनाम पठण करायला जवळजवळ 20 ते
25 मिनिटं लागतात. बऱ्याच जणांना हे पठण होत नाही, म्हणजे माझं ते पठण होणार नाही. काही जण करतात, त्यांना प्रॅक्टिस असते, म्हणजे त्यांचं पाठ असतं म्हणून ते करतात. तर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही पठण नाही केलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला नृसिंह स्तोत्र येतं, आता त्याचे पोथी येत असेल छोटीशी, ती पण तुम्ही पठण करू, म्हणजे ते पण तुम्ही पठण करू शकता. किंवा मग तुम्ही गुगलवर जाऊन सुद्धा सर्च करू शकता, गुगलवरून सुद्धा तुम्ही पठण करू शकता. किंवा त्याची प्रिंट काढून घ्या, प्रिंटमधून पठण करा. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला ओम नृसिंहाय नमः, ओम नृसिंहाय नमः या मंत्राचा 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा जप करा. माळेवर करा किंवा कॅल्क्युलेटरवर करा, परंतु जप नक्की करा. या दिवशी वर्षातनं एकदाच या मंत्राचा जप करायचा असतो, तर जास्तीत जास्त 108 वेळा करायचा प्रयत्न करा. तर या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहेत, करायच्या म्हणजे करायच्याच आहेत. किंवा या 2 सेवा करत असताना तुम्ही म्हणजे दोघं पती पत्नी मिळून सुद्धा करू शकता. एकाने मंत्राचा जप करा, एकाने सेवा करा, किंवा दोघांनी मिळून सुद्धा करू शकतात. म्हणजे मंत्राचा जप आणि सेवा एकाने करा, दुसऱ्याने, म्हणजे डबल सेवा होईल. सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला वाढवायचा. जास्तीत जास्त सेवा करा, त्याने पुण्याचा संचय होईल, मागच्या जन्माच्या पापांचा नाश होणार आहे आणि आपल्याला जे काही हवं ते मिळणारच आहे. भगवान विष्णू तुमची काय इच्छा आहे ती सांगा, ती इच्छा व्यक्त करा. नक्कीच भगवान विष्णू तुमची इच्छा पूर्ण करा, परंतु आपल्याला या दिवशी सेवा करायची म्हणजे करायचीच आहे. आणि आता राहिला नियम, म्हणजे आता महत्त्वाचं राहिलं म्हणजे नियम. या दिवशी आपल्याला नियम कोणता पाळायचा आहे, कोणती चूक आहे ती आपल्याला अजिबात करायची नाही आहे. तर या दिवशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, मांसाहार करू नका, अजिबात करू नका, घरात बाहेर कुठेही करू नका. ही गोष्ट कटाक्षाने आपल्याला पाळायची आहे, बाकीचं तुम्हाला पाळायची काही गरज नाही. मांसाहार फक्त या दिवशी वर्ज्य करा. या चुका आपण करतो आणि मग आपण दुसऱ्या दिवशी जी सेवा करतो इतर दिवशी, तर त्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही. म्हणून ही चूक अजिबात करू नका. तुम्ही सेवा करणार नाही करणार तरीसुद्धा हा नियम पाळायचा आहे. मांसाहार या दिवशी करायचं नाही, मांसाहार मद्यपान करायचं नाही, घरात कटकटी करायचं नाही, शांतता ठेवायची, शांततेचं वातावरण घरात राहायला पाहिजे. या गोष्टी करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला नृसिंह जयंती साजरी करायची आहे. अगदी छोटंसं, म्हणजे मी तुम्हाला सेवा सांगितली, 15 ते 20 मिनिटात तुमची ही सेवा होणार आहे. तर सगळ्यांनी सेवा नक्की करा. आणि सेवा करणार तोपर्यंत अनुभव येणार नाही, तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा. कोण कोण सेवा करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक केली, फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.